पहाडी गुफेचे अद्भुत दृश्य आणि हा गोटेरी मार्ग, ज्या गुफेला कुठं अंत नाही आहे असे त्या मार्गाने येताना दिसून राहिले. म्हणजे हे विचार करू शकता किती दूर तक शकता आपण ह्या गुफेमध्ये किती फाटे फुटले आहेत. मार्ग ह्या गुफेमध्ये दुसऱ्या गुफेकडे जाणार आहे किंवा बाहेर निघणार. हाय एव्हरीवन, भाद्रपद अश्विन महिना म्हटलं की हा काळ येते नवरात्रीचा. ह्या काळामध्ये माता राणी आपल्याला महाराणी सारखी एक नटलेली दिसते. गावोगावी किंवा शहरी भागामध्ये आपल्याला माता राणी एक महाराणी सारखी नटलेली सजलेली आपल्याला बघायला मिळते. तसेच नयोगाव बांध एरियामध्ये असणारी कुलदेवी, तिचे दर्शन आपल्याला कोलगाव पहाडी, जे नयोगाव पासून तकरीबन 5 किलोमीटर अंतरावर आपल्याला याचे दर्शन बघायला मिळते. तर आता आपण जाणार आहोत कोलगाव पासून तकरीबन 2 किलोमीटर अंतरावर असणारी कोलगाव पहाडी आणि तिथं असणारी जे कुलदेवी, ह्या एरियातली कुलदेवी, तिथं आपण जाणार आहोत. एक गुफेमध्ये विराजमान असणारी देवी, तिचे दर्शन आपण आता करणार आहोत. तर आपण आता सरळ ह्या मार्गाने जाणार आहोत त्या गुफेकडे. तिथं साक्षात जे माता राणी आहे ते तिथं आपल्याला बघायला मिळते. तर आता आपण जाणार आहोत ह्या जंगल मार्गे कोलगाव पहाडीकडे. आता आपण आलो कोलगाव पासून तकरीबन 400-500 मीटर अंतरावर, आणि ह्या अंतरावर पोहोचल्यानंतर आपल्याला निसर्गाचा जो अद्भुत नजारा आहे इथं आपल्याला बघायला मिळते. हे बघू शकता, हे जे पूर्ण पहाडी रांग आपल्याला दिसून राहिली, हे पूर्ण पहाडी जो रांग आहे, ह्या प्रतापगड पहाडीची जे रांग आहे ते बघायला मिळते. आणि ह्या पहाडीच्या जवळपास बघा किती सुंदरसा हा जो झील आहे इथं बघायला मिळते. आणि ह्या झीलच्या साइड मार्गाने हे बघू शकता, हा मार्ग, ह्या मार्गाने आपल्याला सरळ तकरीबन 1 किलोमीटर अंतरावर हे बघू शकता पहाडी. ह्या पहाडीच्या गुफेमध्ये बसलेली दुर्गा माता राणी यांचे दर्शन आपल्याला बघायला मिळते. हे बघू शकता पहाडीच्या दगडाला जो आपल्याला आकाराचा जो मोठासा दगड आपल्याला दिसून राहिला, त्याच दगडाकडे आपल्याला जायचं आहे. हे बघू शकता प्रकृतीचा अद्भुत नजारा, जंगलाच्या बिचोबीच बसलेली माता राणी. फायनली आपण पोहोचलो पहाडीच्या ह्या ठिकाणी. हे बघू शकता पहाडीच्या खालच्या भागाला आपल्याला हे जे पेंडाल आहे ते स्वागतचा जो गेट आहे इथं आपल्याला बघायला मिळतो. आणि ह्याच्या समोरून जस्ट काही अंतरानंतर आपल्याला काही शिड्या जे आहेत ते पहाडीकडे चढताना आपल्याला बघायला मिळतात. आणि 150 पायऱ्या चढून गुफेमध्ये जे बसलेली जे माता राणी आहे तिचे दर्शन आपल्याला बघायला मिळते. तर आता आपण सरळ जाणार आहोत पायरी मार्गाने 150 पायरी चढून त्या पहाडीकडे. हे बघू शकता, हे कोलगाव पहाडीचं दृश्य. इथं हर रोज जे दर्शनाला जे श्रद्धाळू येतात त्यांच्या जे भोजनाची सोय आहे इथं केल्या जाते. 1000 लोकांची सोय इथं भोजनाची सोय केली जाते. हे जे भोजनाची सोय आहे पूर्ण हे गावकऱ्यांचे जे गावकरी लोक आहेत त्यांच्या माध्यमातून हे सोय बघायला मिळते. हे बघू शकता पहाडीकडे जाणारा मार्ग, हे बघू शकता शिडी मार्ग. ह्याच मार्गाच्या माध्यमातून आपण आता जाणार आहोत पहाडीकडे. 215 कलश इथं आपल्याला बघायला दिसतात. हे बघू शकतात, एक कलशमध्ये तेल टाकताना श्रद्धाळू. ह्या एरियाची कुलदेवी असल्या कारणास आपल्याला परिसरातले भरपूर लोक दर्शनासाठी इथं येताना आपल्याला बघायला मिळतात. आता आपण पोहोचलो आहोत तकरीबन 30-40 पायऱ्या अंतर काढून. हे बघू शकता, आम्ही तकरीबन 50-60 पायऱ्या चढलो तरी पण थकून गेलो. हे बघू शकता
पहाडीची नजारा, पहाडीला तोडून रस्ते बनवण्यात आलेले हे बघू शकता आपण. हे बघू शकता पहाडीचे दृश्य. हे बघू शकता कसा पहाडीला तोडून रस्ता बनवण्यात आला ते. हे बघू शकता भाऊ पण दर्शनाला आले आहेत. कुठले आपण पांढरवाणी. तुम्ही असेच चढत आल्यावरती. अच्छा, म्हणजे तर का बरं आता सहारा कम नाही घेतल्या? आता सहारा कम नाही घेतल्या म्हणतो. नाही, पण हे जास्त निरुंद आहेत ना. अच्छा, हे रुंद होते त्यामुळे अच्छा, बेसाकीवर आलो. अच्छा अच्छा. आता निरुंद असल्यामुळे जमत नाही. हे बघू शकता मातेवर अपूर श्रद्धा. हे बघू शकता त्याच्या उदाहरण. हे दादा अपाय असताना सुद्धा हे बघू शकता किती हिंमत करून राहिले माच्या दर्शनासाठी. हे बघू शकता म्हणजे इथली जे. एक मिनिट, किती 3 वर्ष झाले तुम्ही येता? हा 3रा वर्ष पूर्ण होईल. हे बघू शकता 3 वर्षापासून हे इथं येतात. आणखी विचार करू शकता की किती दिव्य आणि चमत्कारी माता हे ह्या एरियामध्ये मानण्यात येते. आता आपणास आम्ही दाखवणार आहोत ह्या गुफेमधले अदृश्य मार्ग, ज्या मार्गाचा कुठंच अंत नाही आहे. ह्या गुफेमधले जे मार्ग आहेत ह्या मार्गाला कुठं वळण मिळते आणि हे मार्ग कुठं जातात याच्या पुरेपूर आतापर्यंत कधी जो शोध आहे तो कधी लागलेला नाही आहे. या पहाडीमध्ये असलेल्या गुफेमध्ये असे बरेच मार्ग आहेत ते आपल्याला इथं बघायला मिळतात. आम्ही आपणास दाखवणार आहोत त्या गुफेमधले अदृश्य मार्ग, जिथल्या शिडी मार्गाने जाणार आहोत मातेच्या गुफेकडे. आपण आता ह्या गोटेरी मार्गाने हे बघू शकता साईडला एक चांगला रस्ता बघायला मिळते आणि हे गोटेरी मार्ग. आता ह्या गोटेरी मार्गाने आपण जाणार आहोत गुफेकडे. हे बघू शकता आपण किती सांभाळून ह्या मार्गाने चालायला लागते. माता राणीच्या गुफेच्या साईडला आणखी ती एक गुफा आहे जे बघायला मिळते. हे बघू शकता आपण. हे जो आपल्याला समोर दिसून राहिले हे माता राणीची गुफा आणि त्या साईडला हे बघू शकता आपण इथं आणखी एक गुफा हे जी आहे हे बघायला मिळते. खरं सांगायचं झालं तर ह्या गुफेमध्ये आता नवरात्रीचे दिवस चालू असल्यामुळे ह्या परिसरात जे जानवर आहेत लोकांच्या गोंगाटमुळे किंवा आवाजामुळे ह्या परिसरातले जानवर आहेत. आणि हा जो परिसर आहे पूर्ण नवेगाव बांध जो नॅशनल पार्क आहे याला अटॅच असल्यामुळे इथं जो हिंसक जनावर आहेत जंगली जनावर ह्या जंगलामध्ये बघायला मिळतात. नवरात्री संपली की हा जो आपला जो पहाडी भाग दिसते बघा गुफा, इथं जे हिंसक जनावर आहेत हे यांचे एक निवास ठिकाण आहे. कारण की नवरात्रीचा काळ संपल्यानंतर जे जनावर आहेत इथं आश्रयासाठी ह्या गुफेमध्ये येतात असे स्थानिक लोक सांगतात. आणि हे खरी पण गोष्ट आहे कारण की मी इथं प्रवास करताना बऱ्याचदा ह्या परिसरामध्ये मी हिंसक जनावर तेंदवे म्हणजे बिपड टायगर असे बरेच हिंसक जनावर आहेत ह्या एरियामध्ये मी बघितले आहेत. आणि बघितले असलासही पण हा जो परिसर आहे पूर्ण नवेगाव नॅशनल पार्कचा जो परिसर आहे हा बघायला मिळते. आता आपण ह्या गुफेकडे जाणार आहोत. आधी सर्वप्रथम आपण माता राणीचे दर्शन करूया. त्यानंतर जो आजूबाजू जो व्ह्यूज आहेत परिसर आहेत तो जरूर आपल्याला आपण दाखवू. हो 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 उद्या येऊ याची वाट बघू का? हे बघू शकता आपण
ह्या पहाडीवर आपल्याला 4-5 जे गुफा आहेत ते बघायला मिळते. हे बघू शकता, हे गुफा मग आपल्याला दाखवलो मी, हे वाली गुफा. आणि त्यानंतर हे बघा त्याच्या साईडला जस्ट ही थोडीशी विस्तृत आणि मोठी गुफा, त्या गुफेपेक्षा थोडी विस्तृत हे बघायला मिळते. हे बघू शकता, हे गुफेचा नजारा. हे बघू शकता, हे विस्तृत गुफा. हे बघू शकता किती भव्य प्रचंड गुफा आहे. या गुफेमध्ये आपल्याला तकरीबन बरेचसे जे मार्ग आहेत इथं बघायला मिळतात. हे बघू शकता आपण, ही जो गुफा आहे, हे जो मार्ग आहे समोर बघा, आपल्याला एक गड्ड्यासारखं तो बघा उजोडासारखा आपल्याला दिसणार. हा जो मार्ग आहे सरळ त्या दुसऱ्या गुफेला जाऊन पोचते हा मार्ग. आणि हे बाबाजी इथले, हे बघू शकता गुफेचा आकार. आणि इथं आपल्याला ह्या गुफेमध्ये भगवान गणेश, नंदीजी आणि शिवलिंग जे आहे भगवान शंकराची ते बघायला मिळते. आणि एक छोटीशी जी आहे भगवान शंकराची मूर्ती इथं बघायला मिळते. हे बघू शकता आपण, ह्या गुफेमध्ये किती फाटे फुटले आहेत. हे एक आणि हा बघा हा दुसरा फाटा. आता बघू कसं काय अंदरचा नजारा आहे. बापरे, खूप डरावना असा मंदिर इथं बघायला मिळते. बघू शकता आपण, हे बघू शकता समोर जे आहे ते भाऊ एक, हे बघू शकता गुफेचा नजारा. तो बघा आपल्या समोर एक छोटासा जो आहे इथं मार्ग बघायला मिळतो. ते एक भुयारसारखा मार्ग ह्या गुफेमध्ये दुसऱ्या गुफेकडे जाणारा किंवा बाहेर निघणारा असा मार्ग बघायला मिळतो. हे बघू शकता कितला घनदाट अंधारा इथं आपल्याला बघायला मिळतो. हे बघू शकता, हे बघा इकडे पण एक जो आहे मार्ग इथं पण बघायला मिळतो. हे बघू शकता. आता आपण आपल्याला दाखवणारा थोडा साईडचा जो नजारा, दुसरा मार्ग गुफेचा. हे बघू शकता, हे बघू शकता ह्या गुफेला किती अटॅच मार्ग बघायला मिळतात. हे बघा हे छोटे छोटे मार्ग, हे बघा, हे बघा आणखी एक अंदर गुफा आहे का? कारण की हा गुफेकडे मार्ग जाते का दुसरा? अरे बापरे, हो बघू शकतो आपण. आहे बघू शकतो. दाखवा भाई, टाच दाखवा थोडस. हो हे बघू शकता आतमध्ये. म्हणजे विचार कसा होता किती भयानक आणि विस्तृत जी गुफा आहे. आपण बघणार आहोत थोडासा वरती चढून गुफेचा नजारा. बापरे, बरोबर आहे. बघा तो खुललेला मार्ग, त्या मार्गानं जी चमगादळ आहेत ती येता जाताना आपल्याला दिसून राहिले. बघू शकता. म्हणजे असं म्हणण्यात काय हरकत नाही की ह्या गुफेला काही अंत नाहीये. कारण की ह्या गुफेचे खूप सारे द्वार ते आपल्याला बघायला मिळतात. हे बघू शकता. आता हे बघू शकता, हे जे पक्षी आता आपल्याला त्या मार्गाने येताना दिसून राहिले. म्हणजे विचार करू शकता किती दूर तक तिचे हे गुफा आहे ती पसरली असणार. ते बघा पक्षी त्या मार्गाने.
इकडे दाखवा थोडसा. अरे इकडे बघा किती भयानक बोगदा. मग इथं नवरात्र संपल्यानंतर जे जानवर आहेत तिथं मग खास करून वाघेची गुफा समजायला लागली. हे बघू शकता. आता नवरात्रीची काळ असल्यामुळे इथे जे हिंसक जानवर आहेत वाघ बिपट वगैरे हे थोडे दूर पसरले आहेत आणि थोडे दूर परतले आहेत. हे नवरात्रीचा काळ संपला की इथे जे हिंसक जानवर आहेत त्यांचं एक निवासस्थान इथं समजावं लागेल. हो बघितलो ना. हो हे बघा. जनावर इथून निघतात ना, म्हणजे ह्या मार्गाने त्या दुसऱ्या भागाला निघतात. त्यामध्ये इकडे त्या जनावरांना पूर्ण हे पाळीचा जो आहे अभ्यास आलेला असेल की ना, म्हणजे इथं गेला की दुसऱ्या मार्गाने तो निघत असेल दुसऱ्या पाळीच्या दुसऱ्या भागाला, आहे की नाही. मित्रांनो बघू शकता किती विस्तृत आणि किती प्रचंड जे गुफा आहे ते बघायला मिळते. हे बघितलं आपण गुफेचा नजारा. इथली विस्तृत आणि प्रचंड गुफा आपल्या एरियात असल्या अखेरीच हे लोकांपासून अज्ञात आहे. आजकाल लोक जे आहेत आपल्या एरियातले खास करून कसारगडची गुफा किंवा आजूबाजूचे जे फेमस जे गुफा आहेत ज्यांनी लोकांनी फेमस केला असे जागेला जाऊन भेटतात. पण आपल्या लोकल भागामध्ये नवेगाव बांध नॅशनल पार्क मध्ये इथली प्रचंड आणि विस्तृत जे गुफा आहे कोलगावच्या पहाडीवर आपल्याला बघायला मिळते. तो माझी अशी विनंती आहे की तुम्हाला अगर कधी वेळ मिळाला खाली टायमात नको या, जेव्हा नवरात्र असते त्या टाइमला, कारण की इथं लोकांची भरपूर गर्दी असते. खाली टायमात जर आपण येणार तो कसा आहे, इथं जो हिंसक जनावर आहेत यांची खूप भीती इथं असते. कारण हा जो पूर्ण जो एरिया आहे हा नवेगाव बांध नॅशनल पार्कचा एरिया आहे. तो आपल्याला कधी वेळ मिळाला तर जरूर कोलगाव जे पहाडी आहे नवरात्रीच्या टाइमला जरूर इथं येऊन महाराजांचे दर्शन पण घ्या. आणि जे प्रचंड गुफा आहे ह्या गुफेला कुठं अंतच नाही आहे. आता मी स्वतः आतमध्ये जाऊन बघितलो की ह्या गुफेमध्ये इकडे तिकडे असे भरपूर मार्ग बघायला मिळतात. तो तुम्हाला अगर हे विस्तृत आणि प्रचंड जे गुफा बघायचे आहे ते जरूर एकदा कोलगाव जे पहाडी आहे माता राणीचे दर्शन पण घ्या आणि जरूर ह्या गुफेला एकदा भेट द्या. तर आपण आता जाणार आहोत माता राणीच्या गुफेकडे. तर करूया आपण आता माता राणीचे दर्शन. बघितले आपण गुफेचा नजारा. आता आपण जाणार आहोत माँ दुर्गाच्या गुफेकडे आणि तिथं करूया माँ दुर्गाचे दर्शन. ह्या गुफेच्या काही अंतरावर आपल्याला माँ दुर्गाचे मंदिर किंवा गुफेमध्ये असणारी मूर्ती माँ दुर्गा ते बघायला मिळते. तर आपण जाणार आहोत सरळ माँ दुर्गाकडे. हे बघू शकता अद्भुत गुफेचा नजारा. आपण ही गुफा बघितल्यानंतर आता आपण जाणार आहोत माँ दुर्गाच्या गुफेकडे. बघू शकता आता आपण पोहोचलो आहोत माँ दुर्गाच्या मंदिराकडे. हे बघू शकता आपण गुफेमध्ये असलेले माँ दुर्गाचे मंदिर. हे बघू शकता आपण माता राणीची मूर्ती. हे बघू शकता हा जो परिसर आहे संपूर्ण गुफेचा परिसर आपल्याला बघायला मिळते. आणि हा गुफेच्या परिसरामध्ये आपल्याला हे माता राणीची सुंदरशी मूर्ती जी आहे ते बघायला मिळते. हे बघू शकतो आपण.
आता आपण करूया माता राणीचे दर्शन. बघू शकता आपण भाविक भक्त आणि तसे बघितलं तर 2 मूर्ती बघायला मिळतात. एक मूर्ती आणि दुसरी. इथं आपल्याला 2 मूर्ती बघायला मिळतात. असे बघितलं की हे जे प्रथम जे मूर्ती आहे हे मा दुर्गाची मूर्ती आपल्याला बघायला मिळते आणि तिच्या मागची जी मूर्ती आहे हे मा बमलेश्वरी जे डोंगरगडची जे मा बमलेश्वरी आहे ही जी मूर्ती आपल्याला बघायला मिळते. हे बघू शकता मा बमलेश्वरीची मूर्ती आणि थोडीशी सावळ्या कलर मध्ये ही मूर्ती आपल्याला बघायला मिळते. शिवावर विराजमान असलेली मा भुवनेश्वरी आणि मा दुर्गा वाघावर विराजमान असलेली मा दुर्गाची मूर्ती हे बघू शकता. शिवावर विराजमान आणि वाघावर विराजमान. माता राणीचे दर्शन केल्यानंतर आता आपणास आम्ही दाखवणार आहोत आजूबाजूचा सुंदरसा नजारा. हे बघू शकता ह्या परिसरातला सुंदरसा नजारा. मा दुर्गाची गुफा. आता माता राणीचे दर्शन केल्यानंतर आता आपणास आम्ही दाखवणार आहोत आजूबाजूचा नजारा. हे बघू शकता आजूबाजूचा सुंदरसा नजारा. हे बघू शकता गुफेचे दृश्य. पहाडीच्या आजूबाजूचा परिसर. हे पहाडीचे दगड आणि हे पहाडीच्या जवळ असलेला एक सुंदरसा झील. हे बघू शकता जस्ट पहाडीच्या खालच्या स्तराला लागलेला सुंदरसा झील. हे बघू शकता हे पर्यटकाचे एक मन मोहणारा एक दृश्य इथं बघायला मिळतो. हे बघू शकता बघू शकता सुंदरसा दृश्य. या पहाडीच्या भागातून आपल्याला हे बघू शकता हे समोर जो तलाव दिसून राहिला हे नवेगाव बांध जो डॅम आहे त्याच्या तलाव ह्या भागातून आपल्याला बघायला मिळतो. हे बघू शकता हे जो दृश्य आहे हे जो पहाडी इलाका आहे हे पूर्ण नवेगाव बांध नॅशनल पार्कची जी पहाडी आहे तो इलाका आहे तिथून आपल्याला बघायला मिळतो. हे बघू शकता ह्या ठिकाणाहून आपल्याला दूरदूरचे जे अद्भुत दृश्य आहेत जे नजारे आहेत ह्या ठिकाणातून आपल्याला बघायला मिळते. हे बघू शकता दूरदूरचे अद्भुत नजारे. हे बघू शकता
प्रकृतीचा अद्भुत नजारा बघण्यासाठी एकदा तरी प्लीज कोलगाव जी पहाडी आहे इथं जरूर एकदा प्लीज भेट द्या. कारण की ह्या परिसरातून जो कुदरतचा आणखी निसर्गाचा जो अद्भुत नजारा बघायला मिळतो हे फार कमी जे ठिकाण आहे तिथून बघायला मिळतो. कारण की एका साईडला आपल्याला प्रतापगडचे जे उंच पहाड ते बघायला मिळतात, साईडला आपल्याला नवेगाव बांजू डॅम आहे तो बघायला मिळतो. हे बघू शकतो आपण आजूबाजूचा नजारा. वाव, सुंदर अद्भुतसा नजारा. आपल्याला कसा वाटला इथला अद्भुत नजारा? जर आवडला असणार तर प्लीज अवश्य एकदा भेट द्या कोलगाव पहाडी या ठिकाणी आणि आनंद घ्या निसर्गाचा, इथल्या संपूर्ण निसर्गरम्य वातावरणाचा आणि इथल्या जो गुफा आहेत आणि माचे दर्शन अवश्य इथे येऊन एकदा भेटून आनंद. हे पुजारी बाबा आपल्याला इथं मिळाले. जसे श्रद्धालू काही वेळेपर्यंत इथं उपस्थित असतात, त्याच्यानंतर श्रद्धालू इथं नाहीसे होतात. मग रातभर जे माताची जी सेवा आहे ते करण्यासाठी जे पुजारी आहेत ते रातभर इथं थांबतात. हे बघू शकता आपण, हे पुजारी बाबा. तर आपण त्यांना विचारू की ह्या पूर्ण जो परिसर आहे हा जंगलचा परिसर असल्यामुळे हे कसे काय आणखी रात्र इथं घालतात, त्यांना काही भीती वाटत नाही का, कसं काय, त्यांच्याबद्दल त्यांना विचारू. आम्ही मायेच्या भरोश्यावर राहतो. हो का? म्हणजे तुम्हाला माझा आशीर्वाद आहे. फक्त अच्छा मायेच्या भरोश्यावर. अच्छा, म्हणजे असा रात्री असता तर मग काही असा काय काय नाही. कोणत्या जनावराचा खडका फुडका काहीच वाटत नाही. काहीच नाही. आम्ही बिनधास्त वाटतो मायेच्या भरोश्यावर. मग इथंच झोपता का? हो, त्याची मायाकाठी. बघू शकता ह्या घनघोर पहाडीमध्ये हे जे बाबाजी आहेत हे माच्या सेवेसाठी रातभर इथं राहतात, मुक्काम करतात माच्या सेवेसाठी. तो कसा हा जंगल परिसर असल्यामुळे हे सेवा करतात. एक प्रकारचा आशीर्वाद समजावा की इथं मायचा एक आशीर्वाद असल्यामुळे इथं यांना कोणतेही जो जंगली जनावर आहे किंवा कोणतेही हिंसक जनावर आहे त्यांना यांच्यापासून काही खतरा होत नाही. तर हा एक चमत्कार समजावा की माचा आशीर्वाद समजावा की हे सेवेसाठी रातभर इथं मायच्या जवळ जो आहे मा याची हे सेवा रातभर करत आणि करताना इथं दिसतात. तसे बघितलं तर खूप कम पायऱ्या इथं बघायला मिळतात. 150 पायऱ्या हे काही खूप पायऱ्या नाही आहेत. तरी पण मी चढताना इथला थकून गेलो की आता जो उतरत आहे मी एकदम हळूहळू स्लोली उतरत आहे. तरी हे 150 पायऱ्या असल्या तरी असं वाटतं की जसं हिमालय चढल्यासारखा इथं अनुभवाला मिळते. होतं त्यावेळेस मला हे बच्चे पार्टी आहे यांचे वानरसे नाव मला रस्त्यामध्ये भेटले आणि यांचा जोश आणि जो उत्साह आहे हे यांच्या माध्यमातून बघायला मिळाला. तर प्लीज ह्या मुलांसाठी खातीर एकदा तरी कोलगाव पहाडीच्या पहाडीवर येऊन एकदा तरी भेट द्या. हे बघितलं आपण लहान मुलाचा जोश आणि आत्मविश्वास, किती हिमतीने हे पहाडी चढून माच्या दर्शनासाठी निघाले आहेत हे छोटे बच्चे.
तो ठीक आहे मित्रांनो, असेच तुम्ही पण एकदा तरी जोश आणि हिमतीनं प्लीज एकदा ह्या ठिकाणाला भेट द्या, अवश्य भेट द्या. आपल्याला कसा वाटला इथला अद्भुतसा आणि निसर्गरम्य वातावरण? प्लीज अगर आवडला असणार तर प्लीज एकदा आपण अवश्य भेट द्या कोलगाव पहाडी इथं आणि आनंद घ्या निसर्गाचा आणि निसर्गरम्य वातावरणाचा. आणि हा परिसर आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. अगर आवडला असणार तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी माझ्या चॅनल पर नवीन असतील प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.